महामार्ग पोलिसांकडून अवैध वसुलीचा आरोप. इर्शाद खान यांची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील करंजी परिसरात महामार्ग पोलिसांकडून सुरू असलेल्या कथित अवैध वसुलीबाबत मनसे वाहतूक सेनेने तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की महामार्ग पोलिसांची प्राथमिक जबाबदारी ही अपघात नियंत्रण, वाहतूक शिस्त राखणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेची आहे. मात्र काही ठिकाणी या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून अवैध वसुलीवर भर दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच या प्रकारामुळे शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याचे नमूद करत अशा प्रकारांची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मनसे वाहतूक सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान या आरोपांवर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे वणी परिसरातील वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.